हो. नमस्कार सर्वांना. पत्रकार बांधवांना इथं आल्याबद्दल सर्वांचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. काल बीडच्या दौऱ्यावर असताना बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना भेटलो. भेटल्यानंतर अशी इथे परिस्थिती वाटली, या चौकामध्ये फिरत असताना पाठीमागच्या गेस्ट हाऊसच्या पलीकडे झालेली चौक आहे, त्या ठिकाणी 3 माकडं बसवली. एका डोळ्याला हात लावलाय, एकाला कान हात लावला, एका तोंडाला हात लावलाय. अशीच अवस्था बीड जिल्ह्यातल्या नागरिकांची, बीड तालुक्याच्या नागरिकांची झालेली आहे. त्यामुळं परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून बीड जिल्हा परिषदेच्या सर्व जागा आणण्याच्या माध्यमातून आम्ही लढवतो. आज जिल्हा परिषदेच्या उमेदवार आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जम्मू यादी या ठिकाणी जाहीर करणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून प्रस्तावित असतील घराणेशाही असेल, ही कशी संपुष्टात येईल हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर्वसामान्य नागरिक पिण्याची व्यवस्था नाही, गटारीची व्यवस्था नाही, लाईटीची व्यवस्था नाही. बाहेरून येणाऱ्या लोकांना तर राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो. कुठल्या फूड व्यवसायाकडे गेलं तर तिथं लायसन्सची व्यवस्था नाही किंवा आरोग्याची पूर्णपणे असलेली व्यवस्था या ठिकाणी बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाहावयास मिळते. तर आमचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर समाज परिवर्तन आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावं ही विनंती करण्यासाठी बीड जिल्ह्यातल्या नागरिकांना आणि बीड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना सांगण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. पहिलं असं की जे उमेदवार आहेत ते उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातले असतील, अगदी सर्वसामान्य सामान्य लोकांना उमेदवारी देऊन एक चांगला स्ट्रक्चर या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करणार आहोत. या बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये तालुक्याला पक्षाचा बसण्यात आलाय आणि बसण्या जर पूर्ण काढायचं असेल तर युवकांना पुढे येणं गरजेचं आहे. त्यासाठी येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये उमेदवाराच्या मुलाखती सुद्धा आम्ही सुरू करणार आहे. तर त्या माध्यमातून अण्णा असतील, आबा असतील यांच्याशी संपर्क साधून तालुक्यातील सर्व युवकांनी प्रस्तावित व्यवस्थेमध्ये नसलेल्या अतिशय विस्थापित असलेल्या लोकांनी संपर्क साधावा असं आवाहन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतोय.